श्रोत्यानो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या 18 वचनापासून आपले अध्ययन पुढे चालू करणार आहोत. यहोवा देवाने मानवाला स्वतंत्र इच्छा दिली आणि त्याच्यासाठी काय हिताचे व काय अहिताचे हेही स्पष्ट केले. आणि हित व अहित यांच्यापैकी एकाची निवड करणे त्याच्या समोर ठेवले. त्या संदर्भात पुढे काय झाले याचे स्पष्टीकरण आपण उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या दुसऱ्या अध्यायातून आणि तिसऱ्या अध्यायातून पाहणार आहोत. लक्षात घ्या श्रोत्यानो, की या ठिकाणी मरण हे शारीरिक नाही, तर देवापासून विभक्त होणे म्हणजे आत्मिक मरण अभिप्रेत आहे. ते फळ खाल्ल्यानंतर आदाम 900 वर्षे जगला, परंतु त्या दिवसापासून तो आत्मिकरित्या देवापासून विभक्त झाला. वाचूया दुसरा अध्याय 18 आणि 19 वचने. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडिल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राणाला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. मग 20व्या वचनावरून आम्हाला समजतं की त्या सर्व प्राण्यांमधून आदामाला त्याच्या योग्यतेचा कोणी मदतगार मिळाला नाही. देवाने आदामाची एदेन बागेतील या मनुष्याची गरज जाणली आणि ती त्याने अद्भुत रीतीने पुरवली. 21 आणि 22 वचने पहा. तो म्हणतो, मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. देवाने स्त्रीला पुरुषाचे मदतगार म्हणून निर्माण केले. ती त्याचा अर्धा भाग असणार होती. म्हणूनच आपण पत्नीला अर्धांगिनी म्हणतो. देवाने तिला आदामाच्या छातीच्या फासळीतून बनवले. प्रसिद्ध पवित्रशास्त्र अभ्यासक डॉक्टर मॅथ्यू हेनरी यांनी म्हटले आहे की देवाने स्त्रीला पुरुषाच्या मस्तकातून ती त्याच्यापेक्षा वरचढ व्हावी म्हणून घेतले नाही. त्याने तिला पुरुषापेक्षा कमी दर्जाची व्हावी म्हणून पुरुषाच्या पायापासून घेतले नाही, तर त्याने तिला पुरुषाच्या छातीपासून घेतले, जेणेकरून ती समान दर्जाची त्याच्या बरोबरीची असावी. ती त्याचा दुसरा भाग असावी. तिच्याशिवाय पुरुष अधुरा अपूर्ण असावा. देवाच्या दृष्टीने स्त्रीची भूमिका ही आहे व तिचे त्याच्या विश्वातले स्थानही पुरुषाच्या बरोबरीचे आहे. हे सत्य श्रोत्यानं आम्ही लक्षात ठेवायला हवे आणि ते स्वीकारायलाही हवे. पुढे 23वं वचन सांगतं, दुसरा अध्याय 23वं वचन. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. मूळ हिब्रू भाषेत पुरुषासाठी ईश हा शब्द आहे व त्यापासून स्त्रीसाठी ईशाश हा शब्द आहे. ती पुरुषाची अर्धांगिनी आहे. प्रभू देवाने स्त्री पुरुषामध्ये, पती पत्नी यांच्यामध्ये एवढी एकरूपता ठेवली आहे, तर स्त्रियांचे पुरुष प्रधान संस्कृतीमधले शोषण आणि स्त्री मुक्ती चळवळ हे सर्व पतनाचे परिणाम आहेत. या दोन्ही गोष्टी देवाच्या मानवाविषयीच्या मूळ योजनेत नव्हत्या याची आम्ही नोंद घ्यायला हवी. दुसरा अध्याय 24वं वचन पहा. यास्तव पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. याचा अर्थ असा की विवाहानंतर पुरुष आपल्या आईवडिलांच्या नियंत्रणाखाली राहणार नाही. आपल्या आईवडिलांची मुलाने काळजी घेऊ नये, त्यांना सोडून द्यावे, असा या वचनाचा अर्थ मुळीच नाही. त्याचा अर्थ हा आहे की मुलाने विवाहानंतर आपल्या आईवडिलांचा पदर धरून त्यांच्या मताने त्यांना हवे तसे आपल्या पत्नीशी वागू नये. तो व त्याची पत्नी एक देह आहेत म्हणून दोघांनी एकमताने चालावे. मला असं ठामपणे वाटतं की मुलाने आपल्या आईवडिलांविषयी जितकी आस्था दाखवावी, तेवढीच आस्था आपल्या पत्नीच्या आईवडिलांविषयीही दाखवायला हवी. जावई म्हणून त्यांच्या डोक्यावर बसून मिरे वाटण्याचा अधिकार पवित्र शास्त्र विवाहित पुरुषांना देत नाही. या संदर्भातल्या आपण उचललेल्या चालीरीती पवित्र शास्त्राला अनुसरून नाहीत, याची दखल आम्हातील प्रत्येकाने घ्यायला हवी. आता पुढे 25वं वचन पहा. तो म्हणतो, आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती तरी त्यास संकोच वाटत नसे. जरी पवित्र शास्त्रात हे सांगितले आहे, तरी मला वाटतं की या दोघांचे शरीर
एका प्रकारच्या गौरवी प्रकाशाने झाकलेले असावे. विवाह संस्थेची स्थापना अशा प्रकारे एदेन बागेत प्रभुदेवाने स्वहस्ती केली. आजचा माणूस श्रोत्यानो, या विवाह संस्थेला सोडून अनैतिक जीवनाकडे वळला आहे आणि देवाविरुद्ध व त्याच्या नियमांविरुद्ध त्याने बंड केले आहे. या सुंदर नातेसंबंधाविषयी पुष्कळ काही स्पष्टीकरण देता येण्यासारखे आहे. परंतु या अभ्यासाच्या शेवटी मी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष वेधणार आहे. आपण आतापर्यंत निर्मितीच्या संदर्भात 2 वृत्तांत अभ्यासले. ते आम्हाला यहोवा देव, सृष्टी यांच्याविषयी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट ही की सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, निर्मितीतील प्रत्येक गोष्ट देवावर विसंबून आहे आणि आम्ही सर्व त्याच्या मालकीचे आहोत. त्याच्याशिवाय आम्ही कोणतेही सृजनशील कृत्य करू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की यहोवा देव सार्वभौम देव आहे आणि तो सर्व गोष्टींपासून स्वतंत्र आहे. त्याला ही सृष्टी निर्माण करण्याचे कारण नव्हते. मग प्रश्न हा निर्माण होतो की त्याने का सृष्टीला निर्माण केले? श्रोत्यानो, देव प्रेम करतो म्हणून त्याने या विश्वाची निर्मिती केली. आमच्याशी प्रेमाचे संबंध स्थापण्याच्या त्याच्या इच्छेतून ह्या विश्वाची निर्मिती झाली. विश्वाच्या निर्मितीच्या पहिल्या वृत्तांतात माणसाचे देवाच्या प्रतिमेत बनवले जाणे यावर भर आहे, तर दुसऱ्या वृत्तांतात हे जग आणि स्त्री पुरुष यांच्यातील संबंध यावर भर आहे. आम्ही हेही लक्षात घ्यायला पाहिजे की जसे पूर्वीच्या काळी घड्याळाला चावी देऊन ठेवत असत व ते आपोआप चालत असे, तसे देवाने या विश्वाचे केलेले नाही. त्याने आपले निर्मितीचे कार्य संपवले असले तरी परमेश्वर आजही या विश्वाची काळजी घेत आहे आणि त्याला दिशा व उद्देश देत आहे. देवाची आमच्यावरील प्रीती संवेदनशील, आस्थापूर्ण व सर्व काही पुरवणारी आहे. आता श्रोत्यानो, आपण 3ऱ्या अध्यायाकडे वळूया. डॉक्टर ग्रिफिथ थॉमस यांनी उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायाला पवित्र शास्त्राची आस किंवा ज्याभोवती चाक फिरते ते केंद्र असे म्हटले आहे. जर आपल्याला त्याविषयी शंका आहे तर श्रोत्यानो, उत्पत्तीचे पहिले 2 अध्याय वाचा, 3रा अध्याय गाळा आणि पुढे 4 ते 11 हे अध्याय वाचा आणि मग आपल्या लक्षात येईल की जे 2 भाग आपण वाचलेत त्यांच्या दरम्यान एक प्रचंड पोकळी आहे. त्या दरम्यान काहीतरी घडून गेलेले आहे. उदाहरणार्थ, उत्पत्तीच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये आपण माणसाला निष्पाप अवस्थेत पाहतो. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असल्याचे व देव व माणूस यांच्यामध्ये सहभागिता असल्याचे आपण वाचतो. परंतु जसे आपण उत्पत्तीचा 3रा अध्याय गाळून पुढे 4 ते 11 हे अध्याय वाचू लागतो, तसे आम्हाला द्वेष, संताप, खून, असत्य बोलणे, दुष्टपणा, भ्रष्टता, बंड व देवाचा न्यायदंड हे सर्व त्या भागात सापडतात. मग प्रश्न हा निर्माण होतो की हे सर्व कुठून आले? त्याची सुरुवात कुठे झाली? पापाची सुरुवात कुठून झाली? ते उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात सुरू झाले असे मला वाटत नाही. परंतु जोपर्यंत माणसाचा संबंध आहे तोपर्यंत पापाची सुरुवात येथेच झालेली दिसते. उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायाचे महत्त्व आपणाला समजावे यासाठी मी आपणाला आणखी एका पवित्र शास्त्राच्या अभ्यासकाचे अवतरण देत आहे. त्यांनी म्हटले, दैवी सत्याच्या अनेक प्रवाहांचा उगम आम्हाला या ठिकाणी सापडतो. मानवी इतिहासाच्या रंगभूमीवर जे महान नाट्य सध्या सुरू आहे आणि गेल्या 6000 वर्षांपासून ते सुरू आहे, अजून पूर्ण झालेले नाही. त्या नाट्याची सुरुवात येथे झाली. आपल्या वंशाच्या पतित व नाश झालेल्या स्थितीचे दैवी स्पष्टीकरण आम्हाला सापडते. येथेच आम्हाला आमचा शत्रू सैतान याच्या कपटी युक्त्यांविषयी शिकायला मिळते. जेव्हा दैवी कृपा माणसापासून राखली जाते तेव्हा नीतिमत्वाच्या मार्गात चालण्याविषयी माणसामध्ये जो टोकाचा दुबळेपणा येतो तो आम्हाला येथेच पाहायला मिळतो. माणूस देवापासून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रकारचे पापाचे आध्यात्मिक परिणाम आम्हाला येथेच सापडतात. अपराधी पाप्याकडे पाहण्याची देवाची वृत्ती काय आहे हे आम्हाला येथेच समजते. येथे श्रोत्यानो, माणसाच्या स्वतःच्या हस्तकृतीद्वारे आपली नैतिक लाज झाकण्याच्या मानवी स्वभावाच्या वैश्विक वृत्तीवर येथेच बोट ठेवू शकतो. आपल्या मोठ्या गरजेसाठी देवाने जी कृपेची तरतूद केली आहे त्याविषयी आम्हाला येथेच शिकवल्या जाते.
संपूर्ण पवित्र शास्त्रामधून वाहणाऱ्या भविष्यवादाच्या सुंदर प्रवाहाची सुरुवात येथेच होते. माणूस मध्यस्थाशिवाय देवापर्यंत पोहोचू शकत नाही हे आपण येथे शिकतो. हे सर्व उत्पत्तीच्या 3 अध्यायाच्या संदर्भात आहे. या सर्व सत्यांवरून उत्पत्तीच्या 3 अध्यायाचे महत्त्व आता आपल्या लक्षात आलेच असेल. 3 अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हा सांगितले, हे खरे काय? प्रश्न हा उपस्थित होतो श्रोत्यांनो, मोह का आहे? जर आपण उत्पत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायाकडे मागे गेलो तर आपल्याला समजतं की माणसाला निष्पाप असे निर्माण करण्यात आले, परंतु त्याला नीतिमान असे निर्माण करण्यात आले नव्हते. नीतिमत्व म्हणजे मोहाच्या समक्षतेत जो जोपासला जातो तो निष्पापपणा. मोह एकतर तुमचा विकास करेल किंवा तुम्हाला नष्ट करेल. मोहामुळे तुमच्या जीवनात दोन्हींपैकी एक होईल. एदेन बाग हे काही फळभाज्यांसाठी असलेले उष्ण काचेचे घर नव्हते किंवा माणूस त्या उष्ण घरातील रोपटे नव्हता. आमच्या चारित्र्याचा विकास होण्याची गरज आहे आणि तो केवळ मोहाच्या समक्षतेत होऊ शकतो. माणसाला देवाने एक जबाबदार निर्मिती म्हणून निर्माण केले. देवाला गौरव देणे, त्याची आज्ञा पाळणे, त्याची सेवा करणे व दैवी अनुशासनाच्या अधीन असणे याबाबत माणूस जबाबदार होता. माणसाने स्वतःला निर्माण केले नाही, परंतु देवाने त्याला निर्माण केले आणि देवाने माणसाला जी अट सांगितली त्याबाबत देव काही जुलमाने वागला नाही. तो माणसाला काय म्हणाला ते आपण 2 अध्यायाच्या 17व्या वचनातून वाचूया. तो म्हणतो, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. त्या झाडाशिवाय इतरही झाडे त्या बागेत होती. जर ते एकटेच फळझाड असते श्रोत्यांनो व त्याचे फळ माणसाने खाऊ नये असा आदेश देवाने दिला असता व माणसाची उपासमार झाली असती तर हा जुलमच झाला असता. परंतु त्या बागेत मनोहर व खाण्यास योग्य अशी अनेक झाडे होती आणि म्हणून माणसाला त्या विशिष्ट झाडाचे फळ खाण्याची गरज नव्हती. याकरिता माणूस येथे एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्या समोर येतो. उत्पत्तीच्या 3 अध्यायातील पहिल्या वचनामध्ये आमची ओळख सापाशी करून देण्यात आली आहे. हा साप त्या एदेन बागेत कसा आला हे आम्हाला मात्र सांगण्यात आलेले नाही. सैतानाने सापाचा उपयोग केला व तो त्याचा उपयोग करू शकतो हे मात्र पवित्र शास्त्रातून स्पष्ट होते. सैतान दुसऱ्यांचे रूप घेण्यात मोठा पटाईत आहे. करिंथकरास 2 पत्र 11 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये पॉल लिहितो. करिंथकरास 2 पत्र 11 अध्याय 14वे वचन पहा. कारण सैतान देखील प्रकाशाच्या दूताचे रूप धरतो. पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकात प्रगटीकरणामध्ये सैतानाविषयी पुष्कळ काही सांगण्यात आले आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 12 अध्याय 9 वचन पहा. मग तो मोठा अजगर खाली टाकला गेला, म्हणजे तो जुनाट साप, जो दियाबल आणि सैतान म्हटलेला आहे, जो सर्व जगाला ठकविणारा, तो पृथ्वीवर टाकला गेला आणि त्याच्याबरोबर त्याचे दूतही टाकल्या गेले. श्रोत्यांनो, आपल्याला वाटतो तो सरपटणारा साप तो नव्हे. त्याच्याविषयी प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय आणि 2 वचन सांगतं. प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 2 वचन. आणि त्याने अजगर, जो जुनाट साप, जो दियाबल आणि सैतान आहे, त्याला धरले आणि 1000 वर्षांपर्यंत कोंडलेला राहण्यास त्याला बांधले. साप अत्यंत धूर्त प्राणी होता. तो कोठून आला हे उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलेले नाही. मला वाटतं यशायाचे पुस्तक 14वा अध्याय, एहेजकेलचे पुस्तक 28वा अध्याय या अध्यायांमध्ये आम्हाला त्याचे उत्तर सापडेल. आता 3 अध्याय 2 आणि 3 वचने आपण वाचूया. 3 अध्याय 2 आणि 3 वचने सांगतात, स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. श्रोत्यानो, सैतान आदामाकडे न जाता त्याच्या पत्नीकडे का गेला हा एक प्रश्नच आहे. एकतर स्त्रीला जी त्या विशिष्ट झाडाविषयी माहिती होती ती थेट माहिती नव्हती. ती तिला आदामाकडून मिळाली होती
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला अधिक कणव व सहानुभूती असलेले असे देवाने निर्माण केले होते. सूचना स्वीकारण्यासाठी ती अधिक खुल्या मनाची होती. तसेच ती पुरुषापेक्षा अधिक चौकस वृत्तीची होती. आता सापाने तिच्याशी किती धूर्तपणे बोलणे केले ते पहा. वास्तविक सैतान सापाच्या रूपाने तिच्याकडे आला. आपण काय करीत आहोत हे त्याला ठाऊक होते आणि तो तिच्याशी फार धूर्तपणे बोलला. तुम्ही बागेतल्या कोणत्याच झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने म्हटले, हे खरे आहे काय? त्याची प्रश्न विचारण्याची पद्धत लक्षात घ्या. तो तिला असे विचारत नाही की काय तुम्ही अमुक एका झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने म्हटले, हे खरे आहे? उलट तो तिला एका विशिष्ट पद्धतीने प्रश्न विचारतो, ज्याला आपण खडा टाकून पाहणे असे म्हणतो. त्याच्या या धूर्त प्रश्नाला न समजून स्त्रीने त्याला भोळेपणाने स्पष्टीकरण दिले. ती केवळ नाही असे म्हणून शांत बसू शकली असती, परंतु तिने सापाला आकारण स्पष्टीकरण दिले. मला वाटतं माझ्यासह अनेकांमध्ये हा अकारण स्पष्टीकरण देण्याचा दुबळेपणा आहे आणि त्यामुळे श्रोत्यांनो आम्ही नेहमीच अडचणीत पडतो. सैतानाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्त्रीने अकारण स्पष्टीकरण तर दिलेच, पण त्यात आणखी भर घालून सांगितले की त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, त्यातून तुम्ही खाऊ नका, त्याला शिवूही नका, नाहीतर तुम्ही मराल. देवबाप असे म्हणाल्याचे माझ्या तरी वाचनात नाही. 3 अध्यायातील 4 आणि 5 वचन सांगते. 3 अध्याय 4 आणि 5 वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. या आधीच्या वचनात आपण पाहिले की हवेने म्हणजे त्या स्त्रीने देवाने दिलेल्या आदेशामध्ये स्वतःचीच भर घातली. अनेक नास्तिक व उदारमतवादी असेच करतात. ते देवाच्या वचनातून घेतात व त्यामध्ये स्वतःची भर घालतात. काही सनातनी लोक व पंथही असेच करतात. काही जण म्हणतात की आमचे तारण नियमशास्त्राच्या पालनाने होते. ते सांगतात, होय, विश्वासाने तारण होते, परंतु त्यामध्ये आणखी कृतीचीही गरज असते. परंतु देवाचे वचन सांगते की प्रभू येशू म्हणाला, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. यानंतर श्रोतांनो, स्त्रीच्या स्पष्टीकरणाला सर्पाने काय उत्तर दिले ते आपण वाचले. त्याची धूर्तता पहा. त्याने देवाचे वचन खोटे पाडण्याचा प्रयत्न करून स्त्रीला म्हटले, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल्ले तर तुम्ही खरोखर मरणार नाही. म्हणजे तुमचे मरण ही एक अशक्य गोष्ट आहे. येथे त्याने स्त्रीच्या मनामध्ये देवाच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली. एवढेच नाही, तर त्याने देवाची प्रीती व त्याचे चांगुलपण यांच्याविषयीही प्रश्न उपस्थित केला. जर देव चांगला आहे तर त्याने तुमच्यावर ही मर्यादा का लादावी, असा अप्रत्यक्ष प्रश्न त्याने स्त्रीसमोर ठेवला. तसेच तुम्ही खरोखर मरणार नाही असे म्हणून सैतानाला हे म्हणायचे होते की देव नीतिमान नाही. सैतानाने देवाच्या विश्वासूपणाविषयी, प्रीतीविषयी, चांगुलपणाविषयी व त्याच्या पावित्र्याविषयी स्त्रीच्या मनामध्ये संशय निर्माण केला. तो तिला म्हणाला, देव जाणतो की त्यातून तुम्ही खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील व तुम्ही देवाप्रमाणे बरे व वाईट जाणणारे व्हाल. श्रोत्यानो, अशा प्रकारे धूर्तपणे सैतान स्त्रीकडे आला. आजही सैतान त्याच धूर्ततेने आमच्या मनामध्ये देवाच्या अनेक गुण वैशिष्ट्यांविषयी संशय निर्माण करतो. तो आमच्या बुद्धीला आव्हान करतो आणि त्याविषयी देवाकडे जाऊन त्याचा शहानिशा करण्याऐवजी आपण सैतानाचे ऐकतो व देवाविरुद्ध बंड करतो. जर आपल्या जीवनात एक फार अप्रिय घटना घडली तर सैतान आपणाला सांगतो की देव तुझ्यावर प्रीती करीत नाही, तो लहरी आहे आणि या अप्रिय घटनेने त्याने तुझे काय चांगले केले आहे. अशा वेळेस देवाच्या प्रीतीविषयी निसंशय राहणे आमच्या हिताचे असते. मी सैतानाला आवाजवी महत्त्व देत नाही, पण त्याच्या धूर्ततेविषयी आम्ही सावध असायला हवे. पवित्र शास्त्र पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 8 वचनात सांगते, सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. सैतानाचे मार्ग अत्यंत कपटी व धूर्तपणाचे आहेत. तो कपटाने देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलतो आणि देवाच्या वचनाऐवजी स्वतःचे वचन आमच्या समोर ठेवतो. रोमकरास पत्र आम्हाला विश्वासाचे आज्ञापालन याविषयी सांगते.
श्रोत्यानो, विश्वासाने देवाचे आज्ञापालन होते व शंका अवज्ञेकडे प्रवृत्त करते. आता आपण 6वं वचन वाचूया. 3रा अध्याय 6वं वचन सांगतं, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की धूर्तपणाने सापाने ह्या स्त्रीला आपल्या नियंत्रणात घेतले आणि तिने ते फळ खाल्ले आणि आपल्या नवऱ्यालाही दिले. दुसऱ्या शब्दांमध्ये तिच्या ज्ञानेंद्रियाला, मनाला, बुद्धीला समाधान देणारे ते फळ आहे असेच तिला वाटले. अशाच प्रकारचा मोह येशू ख्रिस्तासमोर सैतानाने ठेवला आणि त्याचा वृत्तांत आम्हाला मत्ते शुभवर्तमान 4था अध्याय, मार्क शुभवर्तमान 1ला अध्याय आणि लूक शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायात वाचायला मिळतो. त्याने 3 प्रकारची आव्हाने येशू ख्रिस्ताच्या समोर ठेवली. ती त्याच्या शारीरिक गरजेला, मनाला व धर्माच्या वृत्तीला आव्हान करणारी होती. सैतानाने आजही आपल्या कुयुक्त्या बदललेल्या नाहीत. तो अशाच प्रकारे आमच्या जीवनात सुद्धा कार्य करतो आणि तो आम्हाला मोहात पाडतो. 7वं वचन पहा. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. त्यांचे डोळे उघडले हा त्यांच्या सद्सद विवेकाविषयीचा संदर्भ आहे. पतनापूर्वी माणसाला सद्सद विवेक बुद्धी म्हणजे बऱ्या वाईटात भेद करण्याची बुद्धी नव्हती. तो निष्पाप होता आणि निष्पापपणा म्हणजे वाईटाचे अज्ञान. माणसाने सद्सद विवेक बुद्धीला तयार केले नाही. आम्हा प्रत्येकामध्ये असलेला एक परीक्षक दोष देणार आहे आणि जेव्हा कधी आपण चूक करतो, अपराध करतो, तेव्हा आमची सद्सद विवेक बुद्धी आमच्या मनाला कचोटते आणि ते आम्हाला सांगते की आम्ही वाईट कृत्य केलेले आहे. श्रोत्यांनो, ह्याविषयी आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक पाहूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.